नमस्कार मित्रांनो, आज आपण पेज नंबर 27 वरील प्रॉब्लेम नंबर 2 पाहणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. खालील दिलेल्या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाचं अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, त्या तारखेचं बॅलन्स शीट बी तुम्हाला तयार करायचं आहे इन द बुक्स ऑफ, कोणाच्या पुस्तकात, शिल्पा अँड कटरीना. प्रॉब्लेम सोडवताना सगळ्यात वरती इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना या पार्टनरचा उल्लेख यावा. मग तुम्हाला खाली 4 रकाने ट्रायल बॅलन्स दिले. जे ज्या पदांचा स्पेशली उल्लेख करायची गरज आहे, नवीन वाटतंय त्याचंच मी बोलणार आहे, नाहीतर इतर पदं फक्त मी रीड करणार आहे, वाचणार आहे. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, सन्ड्री डेटार्स, स्टॉक दिले. ट्रायल बॅलन्समध्ये जो स्टॉक दिलेला असतो तो ओपनिंग स्टॉकच असतो आणि कंसात स्पष्ट तारीख दिलेली आहे 1 एप्रिल. पुढं बॅड डेब्ट्स, याचा एकच परिणाम करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, वेजेस, सॅलरीज, कॅरेज इनवर्ड जर असेल किंवा नुसतं कॅरेज असेल तर ट्रेडिंग अकाउंटला, मात्र कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सेल्स रिटर्न, जे की आपल्याला सेल्समधून वजा करायचं इकडल्या. ड्रॉइंग, 2 पार्टनरची ड्रॉइंग दिले, त्यांनी केलेली उचलीमुळं कॅपिटल भांडवल कमी होते म्हणून ड्रॉइंग आपल्याला संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमधून वजा करायचे. डिस्काउंट डेबिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच टाकायचं. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख नावाच्या व्यक्तीला आपण ॲडव्हान्स दिले, काही रक्कम आगाऊ दिले, अग्रिम रक्कम दिले, जी की आपल्यासाठी संपत्ती आहे, ॲसेट आहे, म्हणून हे पद जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणजे आपण इतरांना दिलेली रक्कम, इतरांना दिलेलं लोन, कर्ज, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, इंटरेस्ट, कमिशन हे पदं जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असतील तर आपण ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच टाकावीत, कारण ती आपल्याला एक्सपेंडिचर, खर्चाची पद आहेत. पण हेच जर इंटरेस्ट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर ते मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार, कारण ते आपल्यासाठी इन्कम आहे. पुढं रॉयल्टीज म्हणजे अधिकार शुल्क, हा उत्पादनाशी संबंधित खर्च आहे, कारखान्याशी संबंधित खर्च आहे, म्हणून हे पद येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, मात्र परचेसेसमधून इकडल्या बाजूला दिलेलं परचेस रिटर्न आपल्याला वजा करायचं असतं, म्हणून परचेस आपल्याला इनरला टाकायचे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटची पदं वाचून झाल्यानंतर क्रेडिटला यावं. प्रॉब्लेम सोडवताना ही सुरुवातीला डेबिटची पदं टाकून घ्यायची जर 4 रकाने ट्रायल बॅलन्स असेल तर, आणि मगच क्रेडिट बाजूला यायचं. मग क्रेडिट बाजूला आपल्याला कॅपिटल दिले 2 पार्टनरचे, बिल पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, हे कर्ज आहे अल्पमुदतीचं. बिल पेएबल इतरांना देणे असणारी रक्कम, बँकेकडून घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज, हे लायबिलिटी साईडला पदं येतात. परचेस रिटर्न आत्ताच उल्लेख केला. सन्ड्री क्रेडिटार्स, इतरांना देणे असणारी रक्कम. बँक लोन, बँकेकडून घेतलेलं कर्ज. इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं, आपल्यासाठी इन्कम आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आरडीडी, ओल्ड आरडीडी ज्याला म्हणतो, याचा एकच परिणाम करायचा, हे पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्टच्या खाली पुरेशी जागा सोडून मायनस करायचं. हा एक प्रकारे आपला झालेला फायदा असतो, होणाऱ्या नुकसानातून हा फायदा आपल्याला वजा करायचा आहे, मग निर्णय घ्यायचा आहे. पुढं सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं, पण या सेल्समधून सेल्स रिटर्न आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. पुढचे ॲडजस्टमेंट नंबर 1, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च म्हणजे 31 मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिला आहे 58,000. त्याचे 2 परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, न दिलेले खर्च कोणकोणते आहेत? रॉयल्टीज आहे 1500, रॉयल्टीज किती द्यायची राहिली? 1500. याचे मात्र 2 परिणाम करायचे. याचे परिणाम करण्यासाठी आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेला खर्च, म्हणून यासाठी आपण रॉयल्टीजला टिक मार्क करून घ्यावं या पदाला. पुढं आउटस्टँडिंग वेजेस, मजुरी द्यायची राहिली. किती मजुरी द्यायची राहिली? 800 रुपये, म्हणून या वेजेस नावाच्या पदाला टिक मार्क करून घ्यावा. पुढं ॲडजस्टमेंट नंबर 3, सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ म्हणजे कर्मचाऱ्यांना आपण सॅलरी काय ॲडव्हान्स दिले, आगाऊ दिले. किती आगाऊ दिली? 2000, ज्याला की आपण प्रीपेड म्हणतो, आगाऊ दिलेली रक्कम, म्हणून ही रक्कम सॅलरीजमधून वजा करण्यासाठी सॅलरीज नावाच्या पदाला देखील टिक मार्क करावं तुम्ही.
प्रॉब्लेमचा व्हिडिओ पाहताना आपण सोबत पुस्तक वही घेऊन बसत जाऊ. मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय त्याप्रमाणे जर आपण पदं टाकत गेलात तर आपली चांगली प्रॅक्टिस होईल. पुढची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. आपली रक्कम बुडाली त्याची 1000ची प्रोव्हिजन करा, तरतूद करा. खरं तर या ॲडजस्टमेंटला राईट ऑफ बॅड डेट्स असं म्हणतात आणि याचे दोन परिणाम तुम्हाला माहिती आहेत. राईट ऑफ बॅड डेप्ट ज्याला आपण न्यू बॅड डेप्ट्स असं म्हणतो, याचे दोन परिणाम. ॲडजस्टमेंटमधील न्यू बॅड डेप्ट्स, ॲडजस्टमेंटमध्ये पद असेल तरच त्याला न्यू बॅड डेप्ट्स म्हणायचं. न्यू बॅड डेप्ट्स बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूवर सन्ड्री डेटार्समधून वजा करा. का? कारण तेवढ्यानं आपलं येणं कमी झालं म्हणून, तेवढी संपत्ती कमी झाली म्हणून वजा करा. दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर ओल्ड बॅड डेप्ट्स. कुठं असतात हे ओल्ड बॅड डेप्ट्स? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूवरील मध्ये अधिक करा. हे ओल्ड बॅड डेप्ट्स तुम्हाला तर माहिती आहे तिथं, हे याला ओल्ड बॅड डेप्ट्स म्हणतात. जे पद ट्रायल बॅलन्समध्ये असतात त्याला ओल्ड बॅड डेप्ट्स म्हणतात. याला ओल्ड बॅड डेप्ट्स तर याला ओल्ड RDD असं म्हणतात. म्हणून त्याच्यामध्ये ही रक्कम काय करायची? अधिक करायची. पुढं ॲडजस्टमेंट पुढची वाचा, त्याच्यातच कंटिन्यू. अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटार्स. डेटारवर किती टक्के कॅल्क्युलेट करा म्हणतंय? 3%. डेटारमधून सर्वप्रथम ह्या 1000 रुपये वजा करायचे आणि मग उरलेल्या डेटारवर 3% कॅल्क्युलेट करायचं. ते 3% सुद्धा डेटारमधून वजा करायचं आणि मग ती रक्कम ओल्ड बॅड डेप्ट्स प्लस न्यू बॅड डेप्ट्स त्याच्यात प्लस करायची. त्यासाठी ही ॲडजस्टमेंट आपण वाचून घेऊ. न्यू RDD काय करायचं? बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूवर सन्ड्री डेटार्समधून सर्वप्रथम न्यू बॅड डेप्ट्स हे वरचे वजा करायचे. ते वजा केल्यानंतर ॲडजस्टमेंटमधील वजा केल्यानंतर उरलेल्या डेटारवर दिलेल्या दराने इथं 3% दिलाय. न्यू RDD कॅल्क्युलेट करून डेटार्समधून वजा करा. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर ओल्ड बॅड डेप्ट्स कुठं असतो? ट्रायल बॅलन्सवरचा. मध्ये न्यू बॅड डेप्ट्स कुठं असतो? ॲडजस्टमेंटमधला. या दोन्हीच्या बेरजेमध्ये न्यू RDD किंवा त्याला RBDD म्हणू शकतात अधिक करा, जे की आत्ताचा ॲडजस्टमेंटमधला. आणि या तिन्हीच्या बेरजेतून ओल्ड RDD जो की कुठं असतो? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूवरील वजा करा. मुद्दाम तुम्हाला ओल्ड RDD परत एकदा दाखवून देतो. हा ओल्ड RDD, हा तो वजा करायचा तिन्हीच्या बेरजेतून आणि वजा करताना कंपॅरिझन म्हणजे तुलना करा. मग या ॲडजस्टमेंटसाठी तुम्ही या ओल्ड RDDला टिक करा, ओल्ड बॅड डेप्ट्सला टिक करा आणि सन्ड्री डेटार्सला टिक करा. 3 पदांना टिक मार्क करा. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिशिएशन आकारा 5% आणि फर्निचरवर 10%. म्हणून लँड अँड बिल्डिंगला एक टिक मार्क करून घ्या आणि फर्निचरला एक टिक मार्क करून घ्या. आता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण एक्सेलवर जाऊया. एक्सेल शीटमध्ये आपण तीन सीट तयार करून घेतलेत वर्कबुकमध्ये. ट्रेडिंग अकाउंटसाठी एक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटसाठी. आपण एक एक पद वाचायचं आणि ते पद टाकत चालायचं. ट्रायल बॅलन्समधील पदाचा एक आणि एकच परिणाम होतो. म्हणून ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूवरील आपण एक एक पदं टाकत चलूया. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटची पदं एकतर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतात किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला येतात. मग सगळ्यात पहिलं पद आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग तुम्हाला माहिती आहे कुठे येतं? तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यासाठी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या. मग इथं लँड अँड बिल्डिंग आपण पद टाकताना इनर कॉलमला टाकणार आहोत कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. म्हणून 37,800. पुढचं पद आहे फर्निचर. फर्निचरवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे म्हणून तेही पद आपण इनर कॉलमला टाकणार आहोत. 17,250. पुढचं पद आहे सन्ड्री डेटार्स. सन्ड्री डेटार्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे म्हणून तेही पद आपण इनर कॉलमला टाकणार आहोत. 40,000. पुढं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पण त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट वगैरे नसते नाही म्हणून सरळ ते पद आउटरला टाकून द्या ज्याची अमाऊंट आहे 65,000. पुढचं पद आहे बॅड डेप्ट्स ज्याला की आपण ओल्ड बॅड डेप्ट्स असं म्हणतो. त्याचा एकच परिणाम करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेप्ट्स टाकून द्या ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं ते पद आपण इनरला टाकतोय 400 रुपीज. पुढं प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 4,000. हाही कार्यालयाशी संबंधित पद असल्यामुळं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळं हे पद सरळ आपण
आउटरला टाकून देऊया 4000. पुढचं पद आहे वेजेस. वेजेस म्हणलं की ट्रेडिंग अकाउंट, मग ट्रेडिंग अकाउंटला या वेजेस ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं ती रक्कम आपण इनरला टाकणार 3000. पुढचं पद आहे सॅलरीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं सॅलरीज आपण इनर कॉलमला टाकणार आहोत 5000. पुढचं पद आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड किंवा नुसतं कॅरेज म्हणलं की ट्रेडिंग अकाउंटला, मग ते आपण ट्रेडिंग अकाउंटला टाकावं ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ते पद सरळ आउटर कॉलमला जाऊ द्यायचं आहे 4000. पुढचं पद आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न काय करायचं आहे आपल्याला, सेल्समधून वजा करायचं आहे. आता हे डेबिट साईडचं पद क्रेडिट साईडला जातं, पण त्यापूर्वी आपण सेल्स टाकलेलं आहे का, नाही, ते टाकायला मध्ये जायचं नाही. ते आपण सिरियली डेबिट बाजू संपल्यानंतर क्रेडिटलाच जायचं. म्हणून आपण काय करावं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला वरती एक ओळ रिकामी सोडायची सेल्स नावाचं पद टाकण्यासाठी, आणि मग खालच्या बाजूला सेल्स रिटर्न किंवा ज्याला आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो त्याची रक्कम इनर कॉलमला टाकून द्यावी 2000 रुपीज. पुढचं पद आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग नावाचं पद उचल जे आपल्याला कॅपिटलमधून वजा करायचं आहे त्या संबंधित भागीदाराच्या, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आता ड्रॉइंग आपल्याला डायरेक्ट टाकता येणार नाही, त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून आपल्याला ड्रॉइंग वजा करायची. म्हणून सुरुवातीला आपण त्या भागीदाराचं नाव लिहून घेतलं तिथं कॅपिटल अकाउंट शिल्पाचं, मग त्याच नावाखाली आपण त्या भागीदाराची आत्ताच्या सेल्स रिटर्न प्रमाणेच ड्रॉइंगची अमाऊंट टाकून द्यावी इनर कॉलमला, कारण कॅपिटलमधून ड्रॉइंग आपणाला लेस करायचे, वजा करायचे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराचं नाव कटरीना, ज्याची आपणाला ड्रॉइंग टाकायचे 3000 रुपीज, म्हणून ती ड्रॉइंगसुद्धा आपण काय करावी तर त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून वजा करण्यासाठी सुरुवातीला त्या भागीदाराचं नाव टाकलं. आता त्या भागीदाराचं कॅपिटल किती आहे ते आपण क्रेडिट साईडला गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून कॅपिटलची जो रकाना आहे तो आपण ब्लँक ठेवला आहे दोन्ही ठिकाणी. मग सुरुवातीला फक्त त्याची आपण इथं ड्रॉइंग टाकून देणार 3000 रुपीज दोन्ही पार्टनरची, पण कॅपिटलची अमाऊंट आणखी आपण टाकलेली नाही. मध्येच आपण कॅपिटलची अमाऊंट पाहण्यासाठी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जायचं नाही, त्याच्यामुळे आपला पदाचा गोंधळ होऊ शकतो, एखादं पद विसरू शकतं. पुढचं पद आहे डिस्काउंट, जे की आपणाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलं डेबिटला, म्हणून ते जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर ते त्याच्यावर काय कुठली ॲडजस्टमेंट नाही म्हणून ते पद सरळ आउटरला जाऊ द्या, ज्याची अमाऊंट आहे डिस्काउंटची 2030 रुपीज. अमाऊंट तिथं पाहताना जर आपण गफलत केली तर कदाचित आपण 2000 टाकून मोकळे होतो, पण तिथं 2030 दिले 2030, तर त्या 30ला बी फार महत्त्व आहे, त्याच्यामुळे आपला बराच नेट प्रॉफिटमध्ये फरक पडू शकतो, म्हणून ती रक्कम करेक्ट टाकून घ्या. पुढचं पद आहे ॲडव्हान्स गिव्हन टू शाहरुख. शाहरुख नावाच्या व्यक्तीला दिलेला ॲडव्हान्स, जे की आपली संपत्ती आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, त्याच्यावर काय कुठली ॲडजस्टमेंट नाही म्हणून ते पद सरळ आउटरला टाकून द्या, जी की रक्कम आपणाला त्या व्यक्तीकडून येणं आहे, संपत्ती आहे आपली. पुढं कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ह्या दोन्ही रकमा बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कारण ती आपली संपत्ती आहे. त्याच्या पुढचं पद आहे इंटरेस्ट, जो की आपल्यासाठी खर्च आहे, आपण इतरांना दिलेलं व्याज, म्हणून ते पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचं इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचं इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच. आता हे जे इंटरेस्ट आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेलं, ज्याची अमाऊंट 1000 आहे, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ती रक्कम मी सरळ आउटरला टाकून देतोय. पुढं त्याच्याच खाली कमिशन नावाचं पद आहे, त्याच्यावरही ॲडजस्टमेंट नाही, कमिशनसुद्धा हा आपला विक्रीशी संबंधित खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकून दिला सरळ आउटरला. पुढचं पद आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज हा उत्पादनाशी संबंधित खर्च आहे, उत्पादन शुल्क, म्हणून हे पद आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं आहे, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळे ती रक्कम मी काय करतोय इनरला टाकतोय रॉयल्टीजची 2000 रुपीज. पुढचं पद आहे परचेसेस. आता परचेसेसची रक्कम टाकताना लगेच आउटरला टाकून द्यायचं नाही, त्यासाठी आपण कधीही अपोजिट साईडला पाहण्याची सवय लावून घ्यायची की त्याचा विरोधी पक्ष नेता परचेस रिटर्न आपणाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिले, म्हणून परचेसची रक्कम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पण इनरला टाकून द्यायचे 50,000. पुन्हा क्रेडिटला गेल्यानंतर आपण परचेस रिटर्न त्याच्यातून वजा करायचं आणि आपण सिरियलीच जायचं, मध्येच क्रम तोडायचा नाही.
पुढं चला कॅपिटल अकाउंट दिलं आहे आपल्याला. आता डेबिट बाजू सगळी टाकल्यानंतर क्रेडिट बाजूला या. क्रेडिट बाजूचं पहिलं पद आहे कॅपिटल. आता क्रेडिटची पदं एक तर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येतात किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मग लायबिलिटीला आल्यानंतर आता इथं आपण पार्टनरचं नाव लिहून घेतलेलं आहे, त्याची ड्रॉइंग टाकलेली आहे. फक्त या रकान्यात आपणाला त्या भागीदाराच्या कॅपिटलची अमाऊंट टाकून द्यायची 45,000. आता या 45,000 मधून हे जर ड्रॉइंगचे 2,000 वजा केले तर आपण तोंडी कॅल्क्युलेशन करू शकतो 43,000 येतात. पण ही अमाऊंट मी आणखी इनरलाच का टाकली, कारण त्याच्यावर आपणाला आणखी नेट प्रॉफिटचा परिणाम करायचा. नेट प्रॉफिट असेल अगर नेट लॉस असेल, म्हणून ही रक्कम आपण इनरलाच टाकतोय. पुढचं पद आहे म्हणजे दुसऱ्या भागीदाराचं कॅपिटल दिलेलं आहे आपणाला, त्याची अमाऊंट आपण काय करायची, इनरला जो रिकामा स्पेस आपण सोडला होता तिथे इनरला टाकून द्यायचे. त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून त्या भागीदाराची ड्रॉइंग वजा करायचे. याची ड्रॉइंग याला आणि याची ड्रॉइंग याला असं होऊ नये, त्याची व्यवस्थित काळजी घ्या. मुद्दाम ड्रॉइंग देताना कॅपिटल देताना नावं खाली वरी दिली जाऊ शकतात. पुढं बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आपल्याला कुठे येतं माहिती आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही म्हणून ते पद सरळ मी आउटरला टाकून देतोय. पुढचं पद 17,500. पुढचं पद आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा कर्ज बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढचं पद आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आपल्याला काय करायचं आहे, परचेसमधून वजा करायचं आहे, ज्याला आपण परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असं म्हणतो. मग या 50,000 मधून हे 1,480 वजा करा, म्हणजे आपली वजाबाकी येईल 48,520. आउटरला टाकून द्या. आता पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार्स. आपणाला त्या पदानुसार प्रॉब्लेम सोडवताना वेगवेगळ्या पेजेसवर जाता आलं पाहिजे, म्हणजे जायला पाहिजे, त्याची सवय लागायला पाहिजे. म्हणून आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करताना, आता बघा आपण ह्याच्या अगोदरची पदं बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट टाकताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होतो आणि परचेस रिटर्न टाकताना ट्रेडिंग अकाउंटच्या. आपण 3 पेजवर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट वेगवेगळ्या पेजवर जर हे मांडलेलं असेल, तयार केलेलं असेल फॉर्मॅट, तर पदं टाकताना आपण ते जे या पेजवरून त्या पेजवर जात राहतो. त्याच्यामुळे जर आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवले तर त्याची एवढी प्रॅक्टिस होते की कैकदा आपण पदांचा विचार न करता सुद्धा, म्हणजे पद आपण विचार करत न बसता सुद्धा आपले हात आपोआप पद वाचता क्षणी त्या संबंधित अकाउंटकडे जातात, त्या स्टेटमेंटकडे जातात. त्यासाठी आपणाला प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. मग सन्ड्री क्रेडिटार्स येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळं तेही देखील पद मी काय करणार आहे, सरळ आउटरला टाकून देणार आहे. पुढचं पद आहे बँक लोन. बँक लोन म्हणजे बँकेकडून घेतलेलं कर्ज, ते सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सरळ आउटरला. पुढचं पद आहे इंटरेस्ट रिसिव्ड. बघा आता आपण लायबिलिटीला होतो, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या रिसिव्ड म्हणतं, व्याज मिळालं, आपल्यासाठी उत्पन्न आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला यायचं आहे. तर तिथं त्याची अमाऊंट दिले 6,000 रुपीज. त्याच्यावर बी आपणाला काय 1,000 रुपीज, 1,500. त्याच्यावर आपणाला काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळं ती रक्कम आपण काय करणार आहे, सरळ आउटरला टाकून देणार आहेत 1,500 रुपीज. पुढचं पद आहे RDD, ज्याला आपण ओल्ड RDD असं म्हणतो, जे की पद आपल्याला काय करायचं आहे तर बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD या तिन्हीच्या पदातून वजा करायचे. त्यासाठी आपण ओल्ड RDD काय करावा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बघा हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचं पद आहे पण चाललंय कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण डेबिटला गेल्यानंतर काय म्हणून जातं, वजा म्हणून जातं. जसं की आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण परचेस रिटर्न नावाचं पद क्रेडिटवरून डेबिटला नेलं तर काय म्हणून नेलं, वजा. किंवा त्याच्यापूर्वी आपण सेल्स रिटर्न जे की डेबिटला होतं तर ते क्रेडिटला नेलं वजा म्हणून, म्हणजे विरुद्ध बाजूला चाललं पद तर ते वजा म्हणून जातं. त्याच पद्धतीनं हा ओल्ड RDD आपण इथं वजा म्हणून टाकावा. पुन्हा आपण ॲडजस्टमेंटचे परिणाम करत आल्यानंतर त्याचा इथं परिणाम करायचा आहे आपल्याला. पुढचं पद आहे सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं. सेल्स इथं आपणाला टाकून घ्यायचं आहे 1,20,000. लगेच या सेलच्या आकड्यातून हे 2,000 सेल्स रिटर्नचे वजा करायचे आणि जी काय अमाऊंट असेल ती 1,18,000 आउटरला टाकून द्यायची, कारण पुढं काय त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट नाही. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो एक परिणाम, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण परिणाम करायचा आहे क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक 58,000.
याच्यापूर्वी आपण पाहिले की जर क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती दिल्या असतील तर दोन्हीपैकी जी किंमत कमी आहे त्याचेच परिणाम करायचे आहेत आपल्याला. दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲडजस्टमेंट म्हणलं की दोन परिणाम केल्याशिवाय थांबायचं नाही. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे 58,000. पुढचं पद आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग त्याची पहिली ॲडजस्टमेंट आहे रॉयल्टीची. आत्तापर्यंत रॉयल्टीजसाठी अधिकार शुल्कासाठी रॉयल्टीज जर तुम्हाला समजावून सांगायचं अगदी 2 मिनिटात तर आता कोरोनाचा काळ आहे आणि जर कोणी एका व्यक्तीनं कोरोनाचं औषध शोधून काढलं त्याचा फॉर्म्युला शोधून काढला पण तो स्वतः त्या औषधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकत नाही पण ते जे त्यानं औषध शोधून काढलंय त्याचा जो तो फॉर्म्युला त्यानं शोधून काढलाय तो फॉर्म्युला तो एखाद्या कंपनीला विकतो. ती जी कंपनी तो फॉर्म्युला विकत घेते त्या कंपनीसाठी ते घेतलेला फॉर्म्युला विकत घेतलेला तो आपल्या कंपनीसाठी खर्च आहे. म्हणून रॉयल्टीज पेटेंट विकत घेण्यासाठी केलेला खर्च किंवा कुठलाही अधिकार विकत घेण्यासाठी केलेला खर्च म्हणून रॉयल्टीज हा उत्पादनाशी संबंधित खर्च असल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो. मग आपण आत्तापर्यंत रॉयल्टीज पोटी रॉयल्टीजसाठी 2000 दिलेत आणि अजून 1500 द्यायचे राहिलेत म्हणते. म्हणजे द्यायचे राहिलेत ते काय करायचे या 2000 मध्ये अधिक करायचे केले अधिक 1500. मग टोटल किती येणार आहे 3500 आउटरला लिहून टाकायचे. पण हे 1500 आपण दिलेत का तर नाही जे की आपण देणे लागतो लायबिलिटी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1500. त्याच पद्धतीनं वेजेस म्हणजे मजुरीसाठी आत्तापर्यंत आपण दिलेत किती तर 3000 रुपीज. आणखी किती द्यायचे राहिलेत तर 800. म्हणजे आपला चालू वर्षीचा मजुरीसाठीचा टोटल खर्च जर म्हणलं तर हे दिलेले 3000 आणि न दिलेले 800 अशा पद्धतीनं टोटल खर्च आहे 3800. त्याच पद्धतीनं हा मजुरीचा खर्च आपण आज तागायत अजूनपर्यंत दिलेला नाही म्हणून रॉयल्टीज सारखं याचा देखील दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपीज. ॲडजस्टमेंट म्हणलं की दोन परिणाम आपण करायचेतच. मला देखील प्रॉब्लेम सोडवताना मित्रांनो प्रॉब्लेम समोर ठेवावा लागेल वाचावं लागेल त्या पद्धतीने जावं लागेल. पुढचं पद आहे ॲडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स. आगाऊ दिलेली सॅलरीज किती आहे तर तिची अमाऊंट आहे 2000. आत्तापर्यंत सॅलरीजसाठी आपण पेड केलेत 5000 पण याच्यापैकी 2000 चालू वर्षाशी संबंधित नाहीत म्हणते जे की आगाऊ दिलेत म्हणते पेड इन ॲडव्हान्स. कदाचित त्या स्टाफ मेंबरला त्या कर्मचाऱ्याला काही रकमेची गरज असेल रिक्वायरमेंट असेल म्हणून 2000 आपण आगाऊ दिले जे की चालू वर्षाशी संबंधित खर्च नाही. म्हणून या 5000 मधून वजा करायचं जो की का वजा करायचं कारण चालू वर्षाशीच संबंधित खर्च इथं आला पाहिजे. कारण आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली लिहितो फॉर द इयर एंडेड या पर्टिक्युलर वर्षाचाच खर्च इथं दिसला पाहिजे फक्त. म्हणून पण दिलेत 5000 पण चालू वर्षाचा किती आहे तर हे 2000 चालू वर्षाचा नाही 3000च चालू वर्षाचा. म्हणून या सॅलरीजमधून आगाऊ दिलेला 2000 वजा करा 2000 मग चालू वर्षाचा किती 3000 ते आउटरला आणले आणि तेच आपण बेरीज करताना विचारात घेतो. त्या 3000चाच आपण विचार करतो इकडल्या रकमेचा इनर कॉलमच्या रकमांचा विचार करत नाही. हीच आउटरला आलेली रक्कमच फायनल असते. नफा तोटा कॅल्क्युलेट करताना हीच रक्कम आपण विचारात घेतो म्हणून तर चालू वर्षाचाच खर्च आउटरला आला. मग हे 2000 आपले वाया गेले का नाही तर ही रक्कम एक प्रकारे आपली प्रॉपर्टी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण टाकायचं आहे प्रीपेड सॅलरीज कुणी म्हणेल किंवा कुणी असंही म्हणेल सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स 2000. पुढची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टसाठी प्रोव्हिजन तयार करा म्हणते. याच्यासाठी राईट ऑफ बॅड डेब्ट्स असं सुद्धा म्हणतात. मग सर्वप्रथम तुम्ही काय करावं तर दिलेले जे काही तुमचे डेटार्स असतील म्हणजे आपले टोटल डेटार आहेत 40,000 एवढ्या लोकांना किंवा एवढ्या रकमेचा आपण उधार विकले त्यातले 1000 रुपये बुडणार. बुडणार म्हणण्यापेक्षा बुडालेत आपले म्हणून हे डेटारमधून या 40,000 डेटारमधून हे 1000 रुपये आपण वजा करायचे. इथं टाकले वजा केल्यानंतर आलेली रक्कम आउटरला न लिहिता मी इनरलाच लिहिली. का इनरला कारण या 39,000 वर बी एक ॲडजस्टमेंट आहे पुढं RDDची न्यू RDDची. हे 1000 वजा केले
आणि लगेच ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला न्यायचे. का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला न्यायचे? कारण हे 1000 रुपये बुडालेत, जे की आपल्यासाठी नुकसान आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतात याला. हे आले ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूवरून. त्याच्यात हे न्यू बॅड डेब्ट्स अधिक करायचे. का अधिक करायचे? पोरांना हेच पटत नाही की बॅड डेब्ट्स का अधिक करायचे. तर हे 400 रुपये वर्षभरात बुडालेत आणि वर्षाच्या शेवटी किती बुडालेत असं लक्षात आलंय? 1000. म्हणजे टोटल अमाऊंट आपली बुडाली किती, नुकसान किती झालं? तर 1400. म्हणून ती रक्कम इनरला टाकली जाते मित्रांनो. पुढं 1400 सॉरी त्या दोन्हीची बेरीज केली जाते. आता इनरला का टाकली? कारण त्याच्यावर आणखी RDDची ॲडजस्टमेंट आहे. मग हे 400 बुडालेले वर्षभरात आणि 1000 वर्षाच्या शेवटी बुडालेले, टोटल लॉस आपला झाला 1400. आणखी आपला 3% तरतूद करा म्हणते, ज्याचं कॅल्क्युलेशन मी इथं दाखवलंय. आता हे कॅल्क्युलेशन आपण कशावर करतोय? 39,000 वर. 39,000 वर का? कारण डेटारमधून बुडालेले 1000 वजा केले, उरले 39,000. या उरलेल्या 39,000 वर 3% ने कॅल्क्युलेट करून घ्या. 1170 आलं. तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करायची सवय लावून घ्या. दिलेली रक्कम गुणिले दर भागिले 100 हे कॅल्क्युलेशन केलं तर ही सुद्धा रक्कम आपली बुडू शकते. बुडालेली नाही, बुडू शकते. याला रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स असं म्हणतात. म्हणजे संशयित बुडीत कर्ज निधी बुडू शकते म्हणून आपण केलेली तरतूद. कारण व्यवसायात जेवढ्या आपण उधाऱ्या देतो त्या सगळ्याच वसूल होतील असं नाही. रकमा बुडू शकतात असं गृहीत धरून आपल्याला काही तरतूद करावी लागते, प्रोव्हिजन करावी लागते. म्हणून आपण ह्या 1170चं इथे कॅल्क्युलेशन करून घेतलं. आता हे 1170 सुद्धा ह्या 39,000 मधून वजा करायचे. किती आलं? 37,830. आता बघा आपले डेटार होते 40,000चे, पण रिकव्हरेबल वसुली योग्य डेटार किती आहे? 37,830. कारण 1000 बुडालेत आणि 1170 बुडू शकतात. आता काही जण विचार करतील की आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला हे जे ट्रायल बॅलन्स मधले 400 रुपये टाकलेत ते का वजा करायचे नाही डेटारमधून? तर लक्षात घ्यायचे, पद ट्रायल बॅलन्समध्ये आलेलं असतं, त्याचे ऑलरेडी 2 परिणाम झालेले असतात. म्हणून ट्रायल बॅलन्समधील पदाचे आपण 2 परिणाम न करता एकच परिणाम करायचे. म्हणजे हे 400 ऑलरेडी डेटारमधून कमी झालेले असतात. म्हणून आत्ताच्या घडीला आपण डेटारमधून हे 1000 ॲडजस्टमेंटमधले वजा केले, डेटार उरले 39,000चे. परत 39,000 मधून परत 1170 वजा केले. आता याला आपण इमानदार डेटार म्हणू शकतो. एवढी रक्कम रिकवर वसूल होऊ शकते ही आपली संपत्ती म्हणून आउटर कॉलमला टाकून दिलं. आता हे 1170 बुडू शकतात. म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण काय करायचं? या ओल्ड बॅड डेब्ट्स प्लस न्यू बॅड डेब्ट्स मध्ये ही रक्कम अधिक करायची. बघा हे बुडालेले 400 परत बुडालेले 1000, टोटल बुडाले 1400, परत बुडू शकतात 1170. म्हणजे टोटल आपली अमाऊंट किती बुडू शकते? तर 2570. मग आपणाला टोटल नुकसान होऊ शकतं 2570. पण गेल्या वर्षी केलेली जास्तीची तरतूद, ज्याला आपण ओल्ड RDD म्हणतो, जे की पद ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला होतं, त्याची अमाऊंट आहे 1000. एक प्रकारे ही वाचलेली रक्कम आहे. आता ही कशी वाचलेली आहे ते समजून सांगण्याचा मी 2 मिनिटात प्रयत्न करतो. बघा, समजा चालू वर्षी हे 1170 बुडालेले नाहीत, बुडू शकतात म्हणून केलेली तरतूद आहे. पण समजा यातले 1170 मधले फक्त 1000च बुडाले, 170 आपले रिकवर झाले, वाचले, ते आपले बुडाले नाहीत. तर ते 170 एक प्रकारे आपल्याला झालेला फायदा. म्हणजे आपण गरजेपेक्षा 170 रुपयानं तरतूद जास्तीची केली. मी परत एकदा उल्लेख करतोय, हे 1170 बुडालेले नाहीत, बुडू शकतात म्हणून केलेली तरतूद आहे. आता त्यातले किती बुडतील आणि किती वसूल होतील ते आता सांगता येणार नाही. कारण पुढच्या वर्षी आपण आपल्या डेटारकडून ज्यावेळेस उधाऱ्या वसूल करू, आता 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपलं, उद्यापासून 1 एप्रिलपासून आपलं नवीन आर्थिक वर्ष चालू होणार. त्या आर्थिक वर्षात आपण त्या रकमा वसूल करताना काही रकमा वसूल होतील, काही बुडतील. त्यातले मग आपण एवढे बुडतील असं गृहीत धरले. कदाचित याच्यापेक्षा जास्त बी रक्कम बुडल, त्यावेळेस आपल्याला मग नुकसान होईल जरा. म्हणजे हे आपले इमानदार डेटार त्यावेळेस आणखी कमी होतील. किंवा कदाचित 1170 रुपये एवढे बुडणार नाही, त्याच्यापेक्षा कमी बुडतील. याच्यापेक्षा जर कमी बुडाले तर ती उरलेली रक्कम आपला वाचलेला फायदा असतो. तशा पद्धतीने गेल्या वर्षी हे 1000ची तरतूद आहे.
म्हणजे ही गरजेपेक्षा जास्त तरतूद झाली. मग एवढे बुडाले आणि एवढे बुडू शकतात, म्हणजे आपल्याला निव्वळ नुकसान किती होऊ शकतं तर 1570 तेवढ्या आउटरला. जर वरची रक्कम मोठी असेल तर फरक इथंच आणा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पण खालची रक्कम जर मोठी असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला एक्सेस RDD म्हणून आणायचं, जे की आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDDचे आपण दोन परिणाम केले. दोन्हीचे परिणाम सारखेच आहेत. डेटारमधून वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला बॅड डेब्ट्समध्ये अधिक करायचं. पण सगळ्यात अगोदर कोणते डेटार कोणतं पद वजा करायचं तर बॅड डेब्ट्स, आणि मगच RDD वजा करायचं. शेवटची ॲडजस्टमेंट फार सोपी आहे डेप्रिशिएशनच्या. तर लँड अँड बिल्डिंगवर 5% दरानं डेप्रिशिएशन काढून घ्या, जे 1890 येईल. त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करावं, लँड अँड बिल्डिंगमधून ते डेप्रिशिएशन आपण काढलं 1890, ते लँड अँड बिल्डिंगमधून वजा करावं. उरलेली रक्कम आउटरला 35,910. हे 1890 आपल्यासाठी लॉस आहे, म्हणून ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊन जावं. तिथं आपण उल्लेख करायचा टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, कारण तो आपल्यासाठी लॉस आहे, व्यवसायासाठी नुकसान आहे, तेवढ्यानं संपत्तीची किंमत कमी झाली. त्याच पद्धतीनं आपल्याला फर्निचरवर बी डेप्रिशिएशन काढायचं आहे. ते आपण काढलं 17,250 वर. किती पर्सेंटनं तर सॉरी, इथं मला वाटतं 10% नाही, इथं 5% नाही, 10% नाही, मग ते येईल 10% म्हणल्यावर तर काय आपण शेवटचं शून्य झाकून धरलं हे इथं शेवटचं, तर आपोआप आपल्याला कळतं की 1725 डेप्रिशिएशन येईल. मग आपण फर्निचरवर 1725 1725 डेप्रिशिएशन काढलं, ते देखील फर्निचरमधून वजा केलं. उरली रक्कम 15,525, ती उरलेली रक्कम आउटरला टाकली आणि हे वजा केलेलं डेप्रिशिएशन ही आपल्यासाठी लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला परत एकदा टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. अशा पद्धतीनं सगळ्या ॲडजस्टमेंटचे परिणाम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटला या आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची बेरीज तुम्ही स्वतः मॅन्युअली करा. व्हिडिओ खूप लांबू नये म्हणून मी पटपट उरकायचा प्रयत्न करतोय. इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः बेरजा करून बघू शकता, आपल्या करेक्ट यायल्यात नाही. तर ती बेरीज आली 1,76,000. त्याच पद्धतीनं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूची बेरीज करून बघा, जी की येईल 1,24,820. अशा पद्धतीनं फरक किती आला बघा, बॅलन्स काढा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. इथं क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आहे, म्हणून आपण क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, म्हणून फरकाच्या रकमेला ग्रॉस प्रॉफिट असं म्हणणार. जो की ग्रॉस प्रॉफिट ज्या बाजूची बेरीज कमी आहे त्या बाजूला आपण टाकणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट, जो की आला 51,180. मग आपण तिथं लगेच बेरजा करून घ्याव्यात दोन्ही बाजूच्या, ज्या की सारख्या येतील. दोन्हीपैकी जी रक्कम मोठी असेल ती तिथं आपण नमूद करावी, 1,76,000. हा आलेला ग्रॉस प्रॉफिट याच्या डेबिट साईडून उचलायचा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तो आणावा आपण. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तो आपला ग्रॉस प्रॉफिट आपण आउटरला टाकून घ्यावा, 51,180. इथं टाकून दिला, त्याची डेबिट याची क्रेडिट. जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये लॉस आला तर तो येणार, ग्रॉस लॉस आला तर तो येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पुढं कदाचित बघावं लागेल आपल्याला एखाद्या प्रॉब्लेममध्ये, तर त्यावेळेस तो येणार याच्या क्रेडिटला. याची क्रेडिट म्हणलं की मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट. म्हणून तर कधीही आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची वरची ओळ रिकामी सोडा म्हणून सांगत असतो, तर हे आपण त्यासाठी सोडलेले आहे. मग इथं ग्रॉस प्रॉफिट टाकून घेतला. परत एकदा दोन्ही बाजूच्या बेरजा करा. क्रेडिटची बेरीज आली 52,680. त्याच पद्धतीनं डेबिटची बेरीज करून बघा, ती आली 17,250. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, फरक आला 35,465. इथं देखील क्रेडिटची बेरीज जास्त आहे डेबिटच्या बेरजेपेक्षा, म्हणून येणाऱ्या फरकाला आपण माहिती आहे, जर क्रेडिटची बेरीज जास्त असेल, उत्पन्न जास्त असेल तर नेट प्रॉफिट असं म्हणतो. हा नेट प्रॉफिट आपल्याला टाकून घ्यायचा ज्या बाजूची बेरीज कमी आहे त्या बाजूला, म्हणून तिथं आपल्याला लिहायचं टू नेट प्रॉफिट
कंसात ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. या प्रॉब्लेममध्ये नफा तोटा विभागणीचं प्रमाण दिलेलं नाही, म्हणून ते आपण 1:1 असं गृहीत धरलं. मग ते आपण टाकून दिलं. त्याच्यानंतर हा नफा आपणाला जो नेट प्रॉफिट आहे तो 1:1 एकाच एक प्रमाणात 2 पार्टनरमध्ये डिवाइड करायचा आहे. म्हणून जो काही तुमचा प्रॉफिट झाला, योगायोगाने या नवीन सिलेबसच्या या नवीन पुस्तकात बऱ्याचदा आपणाला असं ऑड नंबर दिले तिथं, म्हणजे जो प्रॉफिट यायला लागला आहे तो ऑड नंबर दिला आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस जो काही नंबर असेल तो. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की पॉईंटमध्ये उत्तर यायला लागलं आहे आपलं. मग बघा 35,465ला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर 17,732.5 येते. याच्यापूर्वीच्या देखील 2 प्रॉब्लेममध्ये माझ्या माहितीनं असंच आलं आहे. मग तिथं तुम्ही टाकताना दोन्हीपैकी कुठल्याही एका पार्टनरला ₹1 जास्त द्यावा आणि ₹1 कमी द्यावा. दोन्हीची बेरीज 35,465 आली पाहिजे, त्याच्या पुढं जाता कामा नये. म्हणून कुठलाही, आता पूर्वी एका प्रॉब्लेममध्ये पहिल्या पार्टनरला जास्त दिली ती, नंतरच्या पार्टनरला कमी दिली. आता हा प्रॉब्लेम सोडवताना बोर्डाच्या पुस्तकात पहिल्या पार्टनरला कमी दिली, दुसऱ्याला जास्त दिली, पण तुम्ही पहिल्याला जास्त दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जरा मी पुस्तकाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून इथं टाकून दिला आपण या दोन्हीचा. मग या दोन्हीची टोटल आउटर कॉलमला घ्या आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा. अशा पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काम संपलं. पुढं हा आलेला नेट प्रॉफिट इथून उचलायचा आणि संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमध्ये प्लस करायचा, अधिक करायचा. प्रॉफिट असेल तर प्लस करा, लॉस असेल तर मायनस करा. मग या 43,000 मध्ये 17,732 ॲड केल्यानंतर बेरीज येईल 60,732. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराचा प्रॉफिट ₹1 जास्त आहे, तो देखील इथं आपण टाकून घ्यावा त्याच्या नावाच्या खाली. इथं एखाद्याने याला 33 दिले आणि याला 32 दिले, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, परत सांगतोय मी. याची बेरीज करून घ्यावी आउटरला आणि मग सगळ्यात शेवटी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूच्या आपण बेरजा कराव्यात. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम संपला. तुम्हाला दरवेळेस प्रॉब्लेम म्हणजे व्हिडिओ पाहताना वरती मी कुठल्या सीटला हे समजावं म्हणून यावेळेच्या व्हिडिओमध्ये मी थोडं वरचं जे हेडिंग आहेत ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी असं जरी खालच्या बाजूला सर्क्युलेट करत गेलो तरी बॅलन्स शीट तुम्हाला वरती कायम दिसतंय, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा मी असं खाली गेलो तरी तुम्हाला वरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कायम दिसतंय, असा करण्याचा प्रयत्न केला. प्रॉब्लेम तुम्ही सोडवतच व्हिडिओ पाहावा तर जास्त इफेक्टिव्ह राहील. आता मध्यंतरी थोडासा व्हिडिओ यायला लेट झाला काय टेक्निकल प्रॉब्लेममुळे, पण आता दररोज आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. आणि सकाळच्या वेळेला मी कोणते व्हिडिओ म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमचा व्हिडिओ टाकेल त्या अगोदर मी मुद्दाम व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेल, जेणेकरून तो प्रॉब्लेम आपण वाचून चुकीचा का असाना सोडवायचा प्रयत्न करावा. जेव्हा व्हिडिओ आपल्यासमोर येईल त्यावेळेस त्या प्रॉब्लेमच्या व्हिडिओ पाहून आपण आपल्या नेमकं काय चुका झाल्या होत्या त्या आपण पाहावं. ऑगस्ट महिन्यात सुद्धा कॉलेज बंद राहील असे शासनाचे निर्देश आलेत. त्यामुळे मित्रांनो आपल्याला कामाला लागल्याशिवाय पर्याय नाही, अभ्यास करावा लागेल. वही घ्या चांगली नवी, त्याच्यात प्रॉब्लेम सोडवायला लागा. नुसतं व्हिडिओ पाहणं इफेक्टिव्ह राहणार नाही, सोबत प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा, तरच त्याचा परिणाम जाणवेल. नुसतं व्हिडिओ पाहण्यानं यूट्यूबच्या आपल्या लाईक किंवा यूट्यूबचे व्ह्यूज वाढवणे आपला हेतू नाही. आपलं नॉलेज, आपले प्रॉब्लेमचं सोडवण्याचं नॉलेज तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे, हा व्हिडिओ तयार करण्याचा हेतू आहे. तर कृपया आपण मनापासून अभ्यासाला लागावं ही माझी नम्र विनंती आहे. भेटू पुढच्या प्रॉब्लेममध्ये.